त्या दिवशी रुपाली येऊन जा आणि रातच्या 8 वाजता आणि त्या दिवशी अंधारात मध्ये काय काय लोक आमच्या आशे आहेत खाणारे बॅटऱ्या गावून लागते पहिला अंधारात येऊ द्या ना. बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या बाबासाहेबांना ज्यांना दिलं तिच्याकडे आम्ही पाहणार आम्ही 100% पाहणार. आम्ही 200 रुपये भरभरणार नाहीत माणसं. आम्हाला काही घेणार नाही तुमच्या इष्टला दिलं फक्त आमच्या बाबासाहेब तुम्ही काही द्यावा आम्हाला पाणी पिया द्या आमच्या बाबासाहेब सभा मंडप द्या आम्हाला काय आम्ही जे मागू ते तुम्हाला द्यावंच लागत. समजा मम्मी लागते आपल्या गावाला माणूस जर मिळत दुसऱ्या काय बोलायला लागतंय. सरपंच जरी आहे तरी जायचे फक्त आम जे भीम करतात काही देत नाही तो गरीबाला काही देत नाही. फक्त आमचं मतदान मागायला कोणी येते. मावशी आमच्याकडे पाहता का मावशी मला सांगा तानाजी पाटील असतील किंवा इतर आमदार असतील खासदार काय केलं त्याने जर रोड आणला असेल तर इथं तिकडे रोखून धरते. बरोबर आहे की नाही. गाडी जर न्यायची असली लहान लेकरांना गाडी तर ठेवच आहे आम्हाला. कोणी जर काय तुम्ही जरी असाल तर तुम्ही जर आमच्याकडे पाहिजे तुम्ही डब्याच्या वेळेला तुम्हाला ऑटोमॅटिक भेटायचं ना साहेब. चुकीचं आहे आमचं. आज जर रोजी आमचं जर मतार मावशाकांना मिळेल का नवतर नाही मिळेल हे काही सांगता येत नाही. पण आम्हाला दारात जळायची वेळ आली. शमशानभूमी नाही पाण्याची सुविधा नाही आम्हाला कोणती सुविधा नाही. सरपंच असं तर तोच सरकार तर म्हणते सगळं देऊन बसलो आम्ही. असेल मग त्याच्यात घरं भरली असतील. आम्हाला काहीच आमच्या रोगाला नाही साहेब. सांगा कोणाला काय नाही दिलं. लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणी दिल्या असं दिलं. काय व्हायला लागलं 2000 काय व्हायला लागलं. तुम्ही आमच्या माला रोडवर टाकायचा काय मला ना हळद सोयाबीन रोडवर टाकायची हळदील भाव आहे. हळद कोणाच्यावर खाय कोणाच्यावर नाही. बरोबर तूर हरभरा ज्याला आहे त्याला ज्याला नाही तर काय आहे. बरोबर आहे. आणि मग आता हळदीला सोयाबीन रस्त्यावर टाका का धरून खावा गरीबाला काय करा. अहो तुम्ही हमी भाव द्या ना आम्हाला 5000 भाव द्या आम्हाला हमीला काय आम्हाला काहीच नाही गरीबाला. जे असं तुम्ही 4-2 लोक गावातले हात धरता त्याच्या कोट्या भरता साहेब आम्हाला काही नाही. पुढारी लोक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेऊन नुसतं केलं नाही तर समजायला माहित आहे तुम्हालाही माहित आहे. कोणी आमदार खासदार झाला तरी बाबासाहेबांचं संविधान वाचल्याचं सही केलं तुम्हाला कवच पूर्ण भेटणार नाही. कोणी होऊ द्या कोणी जाऊ द्या पण बाबासाहेबांची सही असल्याशिवाय तुम्ही संविधानावर सही करसाल तुम्ही भारत चालवसाल साहेब. खोट्या वेगळा करायचं तुम्ही आताच बोला काय तिकडे जाऊन बोलू नका. मग तुम्ही आमच्या भुदड्यात सुविधा करा. कोणा दिसते तुम्हाला घर पाहावर इथून कोठ्यात राहिले आणि ढोरा राहतो साहेब. रमाई घरकुल योजनेचा काय लाभ योजना आता काय आम्हाला फुकट तुम्हाला देतो. जे का फार्म घेऊन 5-5 रुपये द्या कुठून द्यायचे गरीबाला साल धरायचा आधी बायाने पण ज्याच्या घरात माझ्या बाया साल धरायचे का. सरपंच साहेब काय म्हणतात. सरपंच ते तसेच तुम्हाला हे देतो ते देतो ते देतो ते देतो काय देता मग कोण्या पक्षाचं काम करतात सरपंच साहेब. सरपंच कोण्याही पक्षाला देतो. ऐकता का आमच्या गावात 15 वर्षे होता माधवमुळे काय दिलं माधवमुळे काही दिलं नाही. डबलच्या बाहेर आम्ही ते हे केलं SK अथवा त्याने काय गाडी कुर्ती तुमचं ह्याच्यात घर आलं काढून टाकलं. मग नागा SK झाले परदेशी. त्यानं काय दिलं स्वतःच पाहता साहेब आपल्या लेकराला कपडे घेऊ तर तुम्ही दुसऱ्या लेकराला कपडे घेऊ शकत नाही. तुम्ही ध्यान ठेवा मी काय बोलते. मी गरीब परिस्थिती आमची बी आम्ही काय लखपती नाही. पाण्याचा प्रश्न वगैरे आज रोजी नाही आम्हाला. आता ही लाईन नाही ना तर आम्हाला पाण्यातून भुका मरायला लागते. म्हणलं पाणीच नाही आमच्या बुधवाड्या काय म्हणणे माने येत नाही. बरं गोरेगावचे जे भैया पाटील आहेत भाऊ पाटील आहेत भाऊ पाटील येतात ते भाषण करतात पण आम्ही त्याच्या असं तुम्हाला बोलावलं का असं त्याला बोलू शकले नाही. घरी नव्हतो. बर मग तुम्ही जर आमची सुविधा केली आम्ही तुमची सुविधा करू. बरोबर आहे की नाही. या टायमाला तुम्ही दुसऱ्या टायमाला वारंवार येणार नाही 10 वर्ष निघून जाणारच आहेत. बर रुपाली ताईन ते आलत्या का गावात. रुपाली ताईन ते आलत्या का गावात. ताई आल्या होत्या पुरता बोलल्या
बरोबर आहे की नाही? हा तुम्ही बोलायला लागले, तुम्ही तुमच्या पुरतच बोला. आमचा विषय केला का तुम्ही की गुजरात काय सुविधा आहे, बर. पाणी आहे का, त्याला रोड आहे का, कुठं घरकुल आहे का, कोण्या बाईला कोणती योजना आहे, आमच्या गावात काही योजना ती पहा ना. त्या दिवशी रुपाली योजना आणि रातच्या 8 वाजता आणि त्या दिवशी तर अंधारात मध्ये काय काय लोक आमच्या असे आहेत खाणारे बॅटऱ्या काढून लागतात. बाईला अंधारात येऊ द्या ना, हा हा त्या बाईला अंधारात येऊ द्या ना. आपली त्याला काय मयाद आहे का नाही, हा हा त्या बाईला अंधारात येऊ द्या. भाषण करते कसं करते, बॅटऱ्या लावू लागले, काही मोबाईल लावू लागले, काही नदीच्या काड्या ओढू लागले. मला हे असं नाही करायचं. त्या माणसाला काय करायचं, आम्ही कसे राहतो, तुम्हाला 5 मिनिटं राहता येत नाही, 15 मिनिटं राहू शकत नाही. आम्हाला 12 मास रोज आहे तेच म्हणल्यावर मग आम्ही माणसं का ढोरो, बरोबर. मग तुम्ही आमची व्यवस्था करा. कोण्या माणसाला आम्हाला घरकुल दिसतंय, कुठंही वाट आहे, बरोबर आहे का, हे पहा ना. आमचं हे चमचाभूमी आम्हाला काहीच नाही हो, काहीच नाही. तुम्ही येता बाबासाहेबाचा हिशोब केला असेल, आमचं कुठं भरत नाही साहेब. हा आमचं हे म्हणणं आहे. मग मी तेच म्हणतो, तुमच्याकडे आम्ही आपलं उचलून पाहू, तुमच्याकडे तुम्ही आमच्याकडे. ताईचं म्हणणं आहे की बाबासाहेबांना जे जे काम केलं आमचं पोट भरतंय, आमच्या तोंडात भाकरी येत नाही. आमच्या पाण्याच्या सुविधा असतील, आम्ही बाबासाहेबाचं हे तुम्ही सध्या डोळ्यानं बघत आहात, ही अशी अवस्था आहे. जो तो येतो, निवडणुकीच्या फक्त घोषणा देतो आणि निघून जातो. आमचं त्यानं पोट भरत नाही. त्याच्यामुळे ताईचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या सुविधा द्या. आणि बाबासाहेबाला तर मानणारे तुम्ही आहात, आम्ही आहात, फक्त निवडणुकीपुरते येऊन त्यांना आमचं काहीच भागणार नाही. आमच्या सुविधेकडे लक्ष द्या, असं ताईचं म्हणणं आहे. बरोबर. नक्कीच ताई, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रश्न आहे ते मांडण्याचा प्रयत्न करेल. सहकार्य कसं असेल, काय वाटते, आता परत कोण निवडून येईल आपल्या भागात? आता कसं आहे साहेब, आता समजा तुम्हाला वाटते मी आया, जनतेला वाटते, कुणाला वाटते मी मला वाटते का कुस्ती चालला की पडावं असं वाटते का, बरोबर आहे की नाही? आता ज्याच्या मागं ज्यानं कामं चांगली केले का नाही, त्याच्या मागं बरोबर 100% मतदान येणार. आणि ज्यानं डुप्लिकेटपणे केले ना, ते काही होणार नाही. ठीक आहे, चल. प्रचारार्थ डॉक्टर रमेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आज आम्ही दाताडा या गावी आलो असता, ही जे लोकसंख्या आहे, जी प्रचारार्थ आपापल्या खर्चाने खर्चाने आलेले आहेत, ते बघा, कोणी धाब्यावर जेवायचं नाव घेत नाही आणि कोणी काहीच नाही. हे बघा, पब्लिक आपल्या खर्चाने आणि स्वतःच्या म्हणण्याने इथे येत आहे. डॉक्टर रमेश शिंदे हे एक शेतकरी पुत्र असून मराठा सेवक संघटनेसाठी त्यांनी अहोरात्र काम केलेले आहे. विद्युत असेल, आपले शेतकरी आंदोलन असतील, आपला मराठा समाजाचं आंदोलन असतील, यासाठी अहोरात्र झटून केवळ एक निष्ठेने काम करणारे डॉक्टर रमेश शिंदे यांची निशाणी पाना असून या सर्व जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे. आणि हे बघा, खर्चाने स्वतः इथे येऊन लोक आपापल्या गावामध्ये शेतकऱ्यांची आणि प्रचारात